शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती आणि त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण 4 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी ठेवलं होतं आणि त्यानुसार आज सुनावणी होणार आहे। पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये केलं होतं। त्यामुळे आज कोर्टामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलंय। आणि दरम्यान मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। शिवसेनेतील फुटी विरोधातील याचिकांवर अंतिम युक्तिवाद सुरू झालाय। आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध दर्शवण्यात आला। आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ बसलाय असं सिब्बल यांनी म्हटलं। 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नव्हे असाही युक्तिवाद त्यांनी केला। तर निवडणूक आयोगानं विधिमंडळातलं बहुमत बघितलं, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केलं। विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली आहे असं देखील सिब्बल गेल्या सुनावणीवेळी म्हणालेले आहेत। आमदारांची फोडाफोड आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी असं देखील त्यांनी म्हटलंय। आमची याचिका आधीच ऐकली असती तर शिंदे सरकार आलंच नसतं असाही दावा सिब्बल यांनी या युक्तिवादात केला। तर सध्या आमदार एका चिन्हावरती निवडून येतात, नंतर दुसऱ्याच पक्षात जातात, यामुळे लोकशाहीला धोका बसतोय।